नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये एस नो टाईप क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे तयार करायचे हे पाहणार आहोत. या अगोदर फ्युचर परफेक्टपर्यंतचे व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर आजचा त्या सिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स आपण पाहणार आहोत. तर पास्ट परफेक्ट टेन्ससाठी आपण कोणत्या सूत्राचा अवलंब करतो? तर या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट नंतर टू हॅव या क्रियापदाचे हॅड हे एकमेव हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरेच रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे. तर वेगवेगळ्या वाक्यांच्या माध्यमातून आपण एस नो टाईप क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे हे पूर्ण वर्तमान काळामध्ये पाहणार आहोत. Sentence: I had taken a flat in Paris. Had I taken a flat in Paris? WH question: Where had I taken a flat? I had not taken a flat in Paris. तर पॅरिस हे हा ठिकाणदर्शक शब्द असल्यामुळे आपण या ठिकाणी वेअर नावाचा WH वर्ड यूज केलेला आहे. We had begged her to give up the struggle. Had we begged her to give up the struggle? Why had we begged her? We had not begged her to give up the struggle. तर या ठिकाणी टू गिव्ह अप द स्ट्रगल हे एक इन्फिनिटिव्ह आहे. टू आणि गिव्ह आणि इन्फिनिटिव्ह मोस्टली रिझन रिफ्लेक्ट करते आणि जेव्हा रिझन रिफ्लेक्ट केलेलं असतं, दर्शवलेलं असतं, तेव्हा वाय नावाचा WH वर्ड आपण यूज करायला पाहिजे. नेक्स्ट, यू हॅड मेड युअर फर्स्ट अपीअरन्स इन 1992. Had you made your first appearance in 1992? When had you made your first appearance? You had not made your first appearance in 1992. तर 1992 कालदर्शक आहे म्हणून व्हेन नावाचा WH वर्ड आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी WH क्वेश्चन तयार करण्याचे नियम सारखेच आहेत, की फक्त काळानुसार सहाय्यकारी क्रियापदामध्ये मात्र बदल होणार आहे. यू हॅड मेड युअर फर्स्ट अपीअरन्स इन 1992. सेकंड पर्सन म्हणून आपण या ठिकाणी यूचा वापर केलेला आहे. सेम सेंटेन्स आहे. नेक्स्ट, ही हॅड स्पार्ड विथ मेल बॉक्सर्स इन पुणे. हॅड ही स्पार्ड with male boxers in Pune. Where had he sparred with male boxers? He had not sparred with male boxers in Pune. Second sentence, she had won a bronze medal in the 2012 Olympics. Had she won a bronze medal in the 2012 Olympics? वेअर हॅड सी ओन अ ब्रॉन्झ मेडल. पुन्हा कालदर्शक शब्द समूह अधोरेखित असल्यामुळे आपण या ठिकाणी म्हणजे ही घटना आहे आणि प्लेस सुद्धा या ठिकाणी. सी हॅड नॉट ओन अ ब्रॉन्झ मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स. इट हॅड ब्रोकन सेव्हरल रेकॉर्ड्स. Had it broken several records? What had it broken? It had not broken several records. वाक्याचं कर्ता या ठिकाणी थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन. They had gained the weight by eating the right kind of food. Had they gained weight by eating the right kind of food? How had they gained the weight? They had not gained weight by eating the right kind of food. Mary Kom had decided to take up boxing. Had Mary Kom decided to take up boxing? What had Mary Kom decided to take up? Mary Kom had not decided to take up boxing. तर पाहू शकता तुम्ही की सर्व प्रकारच्या कर्त्यांसाठी आपण या काळामध्ये फक्त आणि फक्त हॅड नावाचं हे एकच हेल्पिंग वर्ब या ठिकाणी यूज करून एस नो टाईप क्वेश्चन, WH क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स
तयार केलेले आहेत.